नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। उपवास म्हटला की गोड खायला नको वाटतं, पण उपवास तर करायचा आहे। साबुदाणा पण खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळेस काय करावं हे सुचणे अगोदर मी तुम्हाला सांगते। आज बनवणार आहे उपवासासाठी भगर किंवा वराईचे धपाटे, त्यासोबत चविष्ट भाजी आणि आमटी। धपाटे मऊ होण्यासाठी तसेच भाजी कोणती कशी करावी, त्यासोबत शेंगदाण्याच्या आमटीला कशी फोडणी द्यावी, अशा खूप साऱ्या टिप्स व्हिडिओत सांगितल्या आहे। तर व्हिडिओ सविस्तर बघा। आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। चला बघूया आपली रेसिपी। 2 वाटी भगर घेऊन ती निवडून घेतली। अर्ध्या वाटीला थोडासा कमी साबुदाणा घेतला। हे दोन्ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 2 ते 3 तास भिजत ठेवायचं। आमच्याकडे भगर म्हटल्या जातं, काही ठिकाणी वराई पण म्हटल्या जातं। तर तुमच्याकडे काही अजून एखादा शब्द असेल भगरीला तर नक्की कमेंटमध्ये सांगा। धपाटे कधी करायचे त्यानुसार भगर भिजत टाकायची। दुपारी जर खायची असेल तर सकाळी भिजत टाकायची, संध्याकाळी खायची असेल तर 2 ते 3 वाजता भिजत टाकायची। साबुदाणा का टाकायचा हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल। साबुदाणा टाकल्यामुळे धपाटे मऊसूत होतात आणि खायला चवदार लागतात। भगर पाण्यातून उपसून घ्यायची, मिक्सरला किंवा पाटा वराट्यावरती बारीक करून घ्यायची। भगर आणि साबुदाणा 2 ते 3 तास भिजवल्यामुळे पटकन बारीक होतं। भगर आणि साबुदाणा बारीक करताना थोडंसं पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं। भगर आणि साबुदाणा दळून झाल्यानंतर शेंगदाणे आणि मिरच्या दळून घ्यायच्या। अगोदर दळल्या तरी चालतील, शेवट दळल्या तरी चालतील, सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार मिरच्या टाकायच्या आणि धपाट्यांना भाजलेले शेंगदाणे टाकायचे, त्याने सुद्धा धपाटे चवीला चवदार लागतात। साबुदाणा, भगर किंवा शेंगदाणे, हिरव्या मिरच्या हे सर्व अगोदर मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्यायचं। त्यानंतर परत थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं, म्हणजे लवकर बारीक होतं पाणी टाकल्याने आणि आपला वेळ पण वाचतो। सर्वात महत्त्वाचं, भगरीचे धपाटे जर आळणी असले तर तव्यावर उलटताना ते मोडतात, तर अशा वेळेस मिश्रण मिक्स करताना चेक करून घ्यायचं की किती आळणी आहे, त्यानुसार मीठ टाकायचं। खरं सांगायचं म्हणजे जास्त आळणी पण करू नका आणि जास्त खारट पण करू नका। हिरव्या मिरच्या, शेंगदाणे तसेच साबुदाणा आणि भगर हे सर्व बारीक करून झाल्यानंतर एकत्र करायचं। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून मिश्रण पातळ करून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पॅनवरती करा किंवा तव्यावरती करा, थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्याने धपाटे कोरडं होत नाही, मऊसूत होतं। परत एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून तव्यावरती पसरून घ्यायचं। मिश्रण पॅनवरती पसरून झाल्यानंतर झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्यामुळे धपाटं कोरडं न होता मऊसूत होतं। धपाटे करताना गॅस मंद आचेवर ठेवायचा, म्हणजे ते व्यवस्थित खालच्या साईडनी भाजल्या जातं। धपाटे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे। त्यानंतर धपाटे तर झालेच, पण त्यासोबत कोणती भाजी खायची, कशी करायची ते बघूया। पॅन चांगला गरम होऊन द्यायचा, त्यानंतर तेल टाकायचं आणि तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार हिरवी मिरची बारीक करून टाकायची। हिरवी मिरची टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं। 2 मध्यम आकाराचे बटाटे घेऊन त्याची साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या। मिरची परतून झाल्यानंतर बटाटे टाकून चवीपुरते मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकून झाकण ठेवायचं आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा। झाकण ठेवल्यामुळे बटाटा पटकन शिजल्या जातं। झाकण काढून अधूनमधून चेक करत राहायचं बटाटा शिजला की नाही। तुम्हाला जर बटाट्याची भाजी लाल मिरच्यांमध्ये जरी करायची असेल तरी तुम्ही करू शकता। बटाटा शिजत आल्यानंतर भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बटाट्याची भाजी पूर्णपणे शिजली आहे तर आता गॅस बंद करायचा। धपाटे झाले, बटाट्याची भाजी झाली, आता त्यासोबत लागणारी शेंगदाण्याची आमटी बघूया। हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या सुद्धा टाकू शकता, फक्त तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार मिरच्या टाका। भाजलेले शेंगदाणे टाकून पाणी टाकायचं थोडंसं आणि बारीक करून घ्यायचं। मिरच्या आणि शेंगदाणे बारीक करून झाल्यानंतर तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मगच बारीक केलेलं वाटण टाकून तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवं त्यानुसार पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा। इथे मी जिरे आणि कोथिंबीर काहीही वापरलं नाहीये, तुमच्याकडे जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही वापरू शकता। अशा प्रकारे उपवासाचे भगरीचे धपाटे, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी तयार झाली। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।